वर फाईल किंवा फोल्डर कसे तयार करावेत ते शिकणार आहोत। त्यासाठी डेस्कटॉपच्या ओपन स्पेसवर राईट क्लिक करावे। जी लिस्ट ओपन होईल त्यातील न्यू ऑप्शनवर क्लिक करावे। त्यानंतर जी नवीन लिस्ट ओपन होईल त्यातील फोल्डर या ऑप्शनवर क्लिक करावे। नवीन फोल्डर आपल्या डेस्कटॉपवर तयार झालेला दिसेल। त्यानंतर कीबोर्डच्या मदतीने आपल्याला जे नाव फोल्डरला द्यायचे ते टाईप करावे। अशाच पद्धतीने आपण अनेक फोल्डर तयार करू शकतो। फाईल तयार करण्यासाठी डेस्कटॉपच्या ओपन स्पेसवर राईट क्लिक करावे। जी लिस्ट ओपन होईल त्यातील न्यू ऑप्शनवर क्लिक करावे। त्यानंतर जी नवीन लिस्ट ओपन होईल त्यातील ज्या ॲप्लिकेशनची फाईल आपल्याला हवी आहे त्या ॲप्लिकेशनवर क्लिक केल्यावर डेस्कटॉपवर त्या ॲप्लिकेशनची फाईल तयार होईल। उदाहरणार्थ टेक्स्ट डॉक्युमेंट या ऑप्शनवर क्लिक केल्यावर डेस्कटॉपवर नोटपॅडची फाईल तयार होईल। त्यानंतर कीबोर्डच्या मदतीने आपल्याला जे नाव फाईलला द्यायचे आहे ते टाईप करावे। अशाच पद्धतीने आपण अनेक फाईल्स तयार करू शकतो। परत आपण फोल्डर तयार करण्याची प्रोसिजर बघूया। डेस्कटॉपच्या ओपन स्पेसवर राईट क्लिक करावे, न्यू ऑप्शनवर क्लिक करावे व फोल्डर ऑप्शनवर क्लिक करावे आणि कीबोर्डच्या मदतीने त्या फोल्डरला नाव द्यावे। हीच प्रोसिजर वापरून आपण कॉम्प्युटरच्या कोणत्याही ड्राईव्हवर किंवा कोणत्याही लोकेशनवर फाईल किंवा फोल्डर तयार करू शकतो। या लेक्चरमध्ये आपण फाईल आणि फोल्डर कसे तयार करावेत ते शिकलो। विंडोजच्या या लेक्चरमध्ये फाईल आणि फोल्डर कट कॉपी पेस्ट कसे करावे ते आपण शिकणार आहोत। प्रथम आपण नारायणपेठ ही फाईल पुणे या फोल्डरमध्ये कॉपी करूया। त्यासाठी नारायणपेठ या फाईलवर राईट क्लिक करावे। त्यानंतर डिस्प्ले झालेल्या लिस्टमधील कॉपी ऑप्शनवर क्लिक करावे। त्यानंतर ज्या लोकेशनला फाईल कॉपी करायची आहे ते लोकेशन ओपन करावे, म्हणजे पुणे या फोल्डरवर राईट क्लिक करावे आणि डिस्प्ले झालेल्या लिस्टमधील ओपन या ऑप्शनवर क्लिक करावे। मग पुणे हा फोल्डर ओपन होईल। जर फोल्डरमध्ये कोणतेही फाईल किंवा फोल्डर नसतील तर दिस फोल्डर इज एम्प्टी असा मेसेज दिसतो। फाईल पेस्ट करण्यासाठी त्या फोल्डरच्या ओपन स्पेसवर राईट क्लिक करावे। जी लिस्ट ओपन होईल त्यातील पेस्ट या ऑप्शनवर क्लिक करावे, म्हणजे आपण कॉपी केलेली फाईल त्या फोल्डरमध्ये पेस्ट होईल। अशा पद्धतीने आपण कोणतीही फाईल कॉम्प्युटरच्या कोणत्याही लोकेशनला कॉपी करू शकतो। आता आपण सदाशिवपेठ ही फाईल पुणे या फोल्डरमध्ये कट करून पेस्ट करूया। त्यासाठी सदाशिवपेठ फाईलवर राईट क्लिक करावे। त्यानंतर जी लिस्ट ओपन होईल त्यातील कट या ऑप्शनवर क्लिक करावे। त्यानंतर जी फाईल आपण कट करत आहोत ती थोडी ब्लर झालेली दिसेल। ज्या लोकेशनला ती फाईल पेस्ट करायची आहे ते लोकेशन ओपन करावे, म्हणजे पुणे फोल्डर ओपन करावा। त्यासाठी त्या फोल्डरवर राईट क्लिक करावे आणि ओपन ऑप्शनवर क्लिक करावे। त्यामध्ये आपल्याला मगाशी कॉपी केलेली नारायणपेठ फाईल दिसेल। त्यानंतर फोल्डरच्या ओपन स्पेसवर राईट क्लिक करावे आणि पेस्ट ऑप्शनवर क्लिक करावे। आपण जी फाईल कट केली होती ती पेस्ट होईल। नंतर आपल्याला डेस्कटॉपवर फक्त नारायणपेठ हीच फाईल दिसेल। सदाशिवपेठ ही फाईल दिसणार नाही, कारण ती फाईल आपण कट केलेली आहे। ज्याप्रमाणे आपण फाईल कॉपी किंवा कट करू शकतो त्याचप्रमाणे फोल्डर पण कॉपी किंवा कट करू शकतो। आता आपण पुणे हा फोल्डर महाराष्ट्र या फोल्डरमध्ये कॉपी करूया। त्यासाठी पुणे फोल्डरवर राईट क्लिक करावे। मग जी लिस्ट ओपन होईल त्यातील कॉपी ऑप्शनवर क्लिक करावे। त्यानंतर ज्या लोकेशनला फोल्डर कॉपी करायचा आहे ते लोकेशन ओपन करावे, म्हणजे महाराष्ट्र नावाचा फोल्डर ओपन करावा। त्यासाठी त्या फोल्डरवर राईट क्लिक करावे व ओपन ऑप्शनवर क्लिक करावे। फोल्डर ओपन झाल्यानंतर दिस फोल्डर इज एम्प्टी असा मेसेज दिसेल,
म्हणजे तो फोल्डर रिकामा आहे. त्यानंतर फोल्डरच्या ओपन स्पेसवर राईट क्लिक करावे. जी लिस्ट ओपन होईल त्यातील पेस्ट या ऑप्शनवर क्लिक करावे. आपण कॉपी केलेला फोल्डर पेस्ट होईल. आता आपण महाराष्ट्र फोल्डर इंडिया फोल्डरमध्ये पेस्ट करूया. त्यासाठी महाराष्ट्र फोल्डरवर राईट क्लिक करावे. त्यानंतर जी लिस्ट ओपन होईल त्यातील कट ऑप्शनवर क्लिक करावे. त्यानंतर तो फोल्डर थोडा ब्लर झालेला दिसेल. त्यानंतर ज्या लोकेशनला तो फोल्डर पेस्ट करायचा आहे ते लोकेशन ओपन करावे, म्हणजे इंडिया फोल्डर ओपन करावा. त्यासाठी त्या फोल्डरवर राईट क्लिक करावे व ओपन ऑप्शनवर क्लिक करावे. तो फोल्डर ओपन केल्यावर दिस फोल्डर इज एम्प्टी असा मेसेज दिसेल. त्यानंतर त्या फोल्डरच्या ओपन स्पेसवर राईट क्लिक करावे व पेस्ट ऑप्शनवर क्लिक करावे. आपण कट केलेला फोल्डर पेस्ट होईल. नंतर इंडिया फोल्डरची विंडो क्लोज करावी. आता आपल्याला डेस्कटॉपवर महाराष्ट्र नावाचा फोल्डर दिसणार नाही, कारण तो आपण कट केलेला आहे. अशा पद्धतीने आपण फाईल किंवा फोल्डर कट, कॉपी, पेस्ट करू शकतो. हाईड कसा करावा व फाईल रीड ओन्ली कशी करावी ते आपण शिकणार आहोत. फोल्डर हाईड करण्यासाठी त्या फोल्डरवर राईट क्लिक करावे. त्यानंतर जी लिस्ट ओपन होईल त्यातील सर्वात शेवटचा ऑप्शन म्हणजे प्रॉपर्टीज ह्या ऑप्शनवर क्लिक करावे. आपल्या समोर एक विंडो ओपन होईल. त्या विंडोमध्ये आपल्याला त्या फोल्डरच्या जनरल प्रॉपर्टीज बघायला मिळतात, म्हणजे टाइप, लोकेशन, साईज इत्यादी. त्यातील सर्वात शेवटचा ऑप्शन म्हणजे ॲट्रिब्यूट. त्यामध्ये आपल्याला हिडन नावाचा ऑप्शन दिसतो. त्या ऑप्शनवर क्लिक करावे. त्यानंतर अप्लाय ऑप्शनवर क्लिक करावे. आपल्या समोर एक डायलॉग बॉक्स ओपन होईल. त्यामध्ये आपल्याला दोन ऑप्शन दिसतात, ते म्हणजे अप्लाय चेंजेस टू धिस फोल्डर ओनली आणि अप्लाय चेंजेस टू धिस फोल्डर, सब फोल्डर्स अँड फाइल्स होय. त्यातील योग्य त्या ऑप्शनवर क्लिक करावे. त्यानंतर ओके बटनवर क्लिक करावे. आणि परत ओके बटनवर क्लिक करावे. जो फोल्डर आपण हाईड केलेला आहे तो आपल्याला दिसणार नाही. अशा पद्धतीने हाईड केलेले फोल्डर्स आपल्याला बघायचे असल्यास त्यासाठी आपल्या डेस्कटॉपवरील कॉम्प्युटर आयकॉनवर राईट क्लिक करावे व ओपन ऑप्शनवर क्लिक करावे. माय कॉम्प्युटर ओपन होईल. त्यातील ऑर्गनाइज या ऑप्शनवर क्लिक करावे. त्यानंतर जी लिस्ट ओपन होईल त्यातील फोल्डर अँड सर्च ऑप्शनवर क्लिक करावे. त्यानंतर आपल्या समोर एक डायलॉग बॉक्स ओपन होईल. नंतर व्ह्यू नावाच्या टॅबवर क्लिक करावे. त्यानंतर आपल्याला हिडन फाईल अँड फोल्डर असा ऑप्शन दिसेल. त्यात आपल्याला डोंट शो हिडन फाइल्स फोल्डर ऑर ड्राइव्स आणि शो हिडन फाइल्स फोल्डर ऑर ड्राइव्ह असे दोन ऑप्शन दिसतात. त्यापैकी आपल्याला हिडन फाइल्स अँड फोल्डर्स शो करायचे आहेत. त्यामुळे शो हिडन फाइल्स फोल्डर्स किंवा ड्राइव्ह या ऑप्शनवर क्लिक करावे. त्यानंतर खाली असलेल्या अप्लाय आणि ओके बटनवर क्लिक करावे. नंतर माय कॉम्प्युटरची विंडो क्लोज करावी. जो फोल्डर आपण हाईड केला होता तो आपल्याला दिसत असेल. जो फोल्डर हाईड केलेला आहे तो आपल्याला थोडा फिकट दिसेल, पण जो फोल्डर हाईड नाही तो आपल्याला त्याच्यापेक्षा ब्राईट दिसेल. आपल्याला हाईड केलेला फोल्डर अनहाईड करायचा असल्यास त्या हाईड केलेल्या फोल्डरवर राईट क्लिक करावे. त्यानंतर जी लिस्ट ओपन होईल त्यातील प्रॉपर्टीज ऑप्शनवर क्लिक करावे. आपल्या समोर एक डायलॉग बॉक्स ओपन होईल. त्यातील हिडन ऑप्शनवर क्लिक करावे व अप्लाय ऑप्शनवर क्लिक करावे. जो मेसेज आपल्याला हाईड करताना दिसला होता तोच मेसेज परत बघायला मिळेल. त्यानंतर योग्य त्या ऑप्शनवर क्लिक करून ओके बटनवर क्लिक करावे आणि परत ओके बटनवर क्लिक करावे. जो फोल्डर आपण हाईड केला होता तो अनहाईड होऊन बघायला मिळेल. अशा पद्धतीने आपण फोल्डर आणि फाईल सुद्धा
हाईड आणि अनहाईड करू शकतो. फाईल रीड ओनली करण्यासाठी ती फाईल ओपन करूया. ती फाईल ओपन करण्यासाठी त्या फाईलवर राईट क्लिक करावे व ओपन ऑप्शनवर क्लिक करावे. ती फाईल ओपन होईल. त्या फाईलमध्ये कीबोर्डच्या सहाय्याने काही मॅटर टाईप करूया. मॅटर टाईप झाल्यानंतर फाईल मेनूवर क्लिक करून सेव्ह ऑप्शनवर क्लिक करावे. फाईल क्लोज करण्यासाठी फाईल मेनूवर क्लिक करून एक्झिट बटनवर क्लिक करावे. ती फाईल क्लोज होईल. आता आपण कॉम्प्युटर नावाच्या फाईलमध्ये काही मॅटर टाईप केलेला आहे. तो मॅटर बघण्यासाठी ती ओपन करावी व मॅटर बघून फाईल क्लोज करावी. आता आपण ह्या कॉम्प्युटर फाईलमध्ये काही चेंजेस करूया. त्यासाठी ती फाईल ओपन करावी. आधीचा मॅटर तसाच ठेवून नवीन मॅटर टाईप करूया. केलेले चेंजेस सेव्ह करण्यासाठी परत फाईल मेनूवर क्लिक करून सेव्ह ऑप्शनवर क्लिक करावे आणि फाईल क्लोज करावी. कॉम्प्युटर या फाईलमध्ये आता आपण चेंजेस करू शकलो कारण ती फाईल रीड ओनली केलेली नाही. कॉम्प्युटर ही फाईल रीड ओनली करण्यासाठी त्या फाईलवर राईट क्लिक करावे. जी लिस्ट ओपन होईल त्यातील प्रॉपर्टीज ऑप्शनवर क्लिक करावे. आपल्या समोर एक डायलॉग बॉक्स ओपन होईल. त्यामध्ये सर्वात खाली आपल्याला ॲट्रिब्यूट्स नावाचा ऑप्शन दिसेल. त्यातील रीड ओनली या ऑप्शनवर क्लिक करावे व अप्लाय आणि ओके बटनवर क्लिक करावे. आता कॉम्प्युटर ही फाईल रीड ओनली झालेली आहे. फाईल रीड ओनली झालेली आहे का नाही ते चेक करण्यासाठी ती फाईल ओपन करावी. फाईल ओपन झाल्यावर जो मॅटर ऑलरेडी त्या फाईलमध्ये आहे तो तसाच ठेवून नवीन मॅटर टाईप करावा. नवीन मॅटर टाईप झाल्यावर परत फाईल मेनूवर क्लिक करून सेव्ह ऑप्शनवर क्लिक करावे. आता आपल्यासमोर सेव्हचा डायलॉग बॉक्स ओपन होईल. त्यामध्ये फाईल नेमच्या टेक्स्ट बॉक्समध्ये फाईलचे नाव टाईप करावे व सेव्ह ऑप्शनवर क्लिक करावे. आपल्याला टायटल बारवर नवीन नाव दिसेल. मग ती फाईल क्लोज करावी. आता डेस्कटॉपवर आपल्याला दोन फाईल्स तयार झालेल्या दिसतील. त्या म्हणजे कॉम्प्युटर आणि क्लास होय. जर आपण कॉम्प्युटर फाईल ओपन केली तर आपल्याला मगाशी टाईप केलेला मॅटर बघायला मिळणार नाही. मग कॉम्प्युटर फाईल क्लोज करावी. त्यानंतर क्लास फाईल ओपन करावी. त्यामध्ये आपण टाईप केलेला नवीन मॅटर आपल्याला बघायला मिळेल. त्यानंतर क्लास फाईल क्लोज करावी. जर फाईलचा रीड ओनली ॲट्रिब्यूट रिमूव्ह करायचा असेल तर त्या फाईलवर राईट क्लिक करावे व प्रॉपर्टीज ऑप्शनवर क्लिक करावे. परत आपल्यासमोर एक डायलॉग बॉक्स ओपन होईल. त्यातील रीड ओनली ऑप्शनवर क्लिक करावे. त्यानंतर अप्लाय आणि ओके बटनवर क्लिक करावे. विंडोजच्या या लेक्चरमध्ये आपण फाईल आणि फोल्डर डिलीट कसे करावे ते शिकणार आहोत. फोल्डर डिलीट करण्यासाठी त्या फोल्डरवर राईट क्लिक करावे. त्यानंतर जी लिस्ट ओपन होईल त्यातील डिलीट ऑप्शनवर क्लिक करावे. आपल्यासमोर एक डायलॉग बॉक्स ओपन होईल. तो म्हणजे खरंच आपल्याला हा फोल्डर डिलीट करायचा आहे का नाही, म्हणजेच आर यू शुअर यू वॉन्ट टू डिलीट दिस फोल्डर असा होय. जर आपल्याला फोल्डर डिलीट करायचा असेल तर येस या ऑप्शनवर क्लिक करावे आणि डिलीट करायचा नसल्यास नो ऑप्शनवर क्लिक करावे. आपण येस या ऑप्शनवर क्लिक केल्यावर तो फोल्डर रिसायकल बिन मध्ये जातो. तो फोल्डर रिसायकल बिन मध्ये आहे का नाही हे पाहण्यासाठी
रिसायकल बिन ओपन करावे। त्यासाठी रिसायकल बिनच्या आयकॉनवर राईट क्लिक करावे व ओपन ऑप्शनला क्लिक करावे। आपण ज्या नावाचा फोल्डर डिलीट केला आहे तो आपल्याला बघायला मिळेल। आपण डिलीट केलेला फोल्डर परत त्याच्या ओरिजिनल लोकेशनला स्टोअर करण्यासाठी त्या फोल्डरवर राईट क्लिक करावे आणि रिस्टोअर ऑप्शनवर क्लिक करावे। तो फोल्डर ओरिजिनल लोकेशनला स्टोअर होईल। आता आपल्याला डेस्कटॉपवर तोच फोल्डर परत बघायला मिळेल। अशाच पद्धतीने आपण एखादी फाईल पण डिलीट करू शकतो। त्यासाठी त्या फाईलवर राईट क्लिक करावे व लिस्टमधील डिलीट ऑप्शनवर क्लिक करावे। परत आपल्या समोर एक डायलॉग बॉक्स ओपन होईल। जर आपल्याला फाईल डिलीट करायची असेल तर येस या ऑप्शनवर क्लिक करावे किंवा फाईल डिलीट करायची नसल्यास नो या ऑप्शनवर क्लिक करावे। आता आपण नो ऑप्शनवर क्लिक केले आहे म्हणजे ती फाईल डिलीट होणार नाही। अशा पद्धतीने फाईल किंवा फोल्डर डिलीट केल्यास ते रिसायकल बिन मध्ये जातात आणि तेथून आपण ती फाईल किंवा फोल्डर रिस्टोअरही करू शकतो। याला टेम्पररी डिलीट असे म्हणतात। एखादी फाईल किंवा फोल्डर परमनंटली डिलीट करण्यासाठी ती फाईल किंवा फोल्डर सिलेक्ट करावी म्हणजे त्यावर एकदाच क्लिक करावे। त्यानंतर कीबोर्डवरील शिफ्ट की प्रेस करून डिलीट की प्रेस करावी। आपल्या समोर एक डायलॉग बॉक्स ओपन होईल। तो म्हणजे आर यू शुअर यू वॉन्ट टू परमनंटली डिलीट दिस फाईल ऑर फोल्डर। आपल्याला फाईल किंवा फोल्डर डिलीट करायचे असल्यास येस या ऑप्शनवर क्लिक करावे आणि नसल्यास नो या ऑप्शनवर क्लिक करावे। येस ऑप्शनवर क्लिक केल्यावर ती फाईल किंवा फोल्डर परमनंटली डिलीट होईल। ती फाईल किंवा फोल्डर आपल्याला रिसायकल बिन मध्ये बघायला मिळणार नाही। त्यासाठी आपण रिसायकल बिन ओपन करून चेक करू शकतो।